पुणे शहरातील वानवडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। कबूतर चोरीच्या संशयाने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे। रुपेश धनराज शिंदे असे या मृत तरुणाचे नाव असून तो पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी आहे। ही संपूर्ण घटना 18 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारास घडली आहे। रुपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात असताना हडपसर जवळील शंकरमठ परिसरात थांबले होते। तिथे असलेल्या पवार हा सोसायटी समोरील मोकळ्या जागेत काही कबुतरांचे बॉक्स होते। कुतूहलापोटी हे तरुण तिथे गेले असता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला। आपला चोरीचा उद्देश नसतानाही पकडले जाण्याच्या भीतीने हे तरुण तिथून पळू लागले। मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य रस्त्यावर असलेल्या जिनमाता मोटर समोर पळत असताना रुपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला। यावेळी पाठलाग करणाऱ्या 4 ते 5 जणांच्या जमावाने त्याला घेरले। चोर असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याला कोणतीही विचारपूस न करता लाथाबुक्क्याने आणि बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली। ही मारहाण इतकी भीषण होती की रुपेश गंभीर जखमी झाला। त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र घाबरून तिथून पळून गेल्याने रुपेश एकाकी पडला होता। मारहाणीनंतर गंभीर अवस्थेत असलेला रुपेश पहाटेच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाला। विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल करताना त्याला अपघात झाला असल्याचे खोटे कारण सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र उपचारादरम्यान जखमी गंभीर असलेल्या रुपेशची प्राणज्योत मालावली।